सर्वप्रथम सर्वांना माझा जय ज्योती, जय सावित्री. मी माधुरी धनवकार, सावित्री शक्तीपीठ, अकोला, महाराष्ट्र. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त मी आज आपल्यासमोर माझी स्वरचित कविता ज्ञानज्योती घेऊन आली आहे. चला तर मग ऐकूया ज्ञानज्योती. ज्ञानज्योतीची मशाल हाती, ज्ञानज्योतीची मशाल हाती, अंधाराशी घेतली लढाई. स्त्री शिक्षणाच्या पवित्र वाटेवर लिहिली नव्या युगाची कमाई, लिहिली नव्या युगाची कमाई. अपमान संकटे दगडशेनही हसत हसत सारे सोसले, शिक्षणाच्या त्या दीपज्योतीने लाखो जीवन उजळून टाकले. आईसारखी माया हृदयी, धैर्य पर्वताहुनी उंच, समतेच्या त्या पवित्र ध्यासाने मानवतेचे स्वप्न फुलते. जातपात भेद सारे प्रेमाने त्यांनी दूर केले, करुणा सेवा समतेचे धडे प्रत्येकाच्या मनात रुजविले. न्यायाच्या प्रत्येक वादळाशी निर्धाराने समान केला, सामना केला. सत्य स्वाभिमान कर्तव्याचा समाजाला नवा मार्ग दिला. स्त्रीच्या डोळ्यात स्वप्न उजळले, शिक्षणाचा दीप पेटविला. क्रांतीच्या त्या तेजकिरणांनी भारताचं भविष्य घडविला. आजही त्यांच्या प्रेरणेने प्रत्येक पाऊल पुढे सरते. ज्ञान, समता, सेवा, संस्कार जीवन अधिक सुंदर करते. सावित्रीबाईंचे ऋण अमोल शब्दांमध्ये ना सामावते. त्यांच्या कार्याचा दीप अखंड प्रत्येक हृदयात तेवत राहते, प्रत्येक हृदयात तेवत राहते. चला तर मग ऐकूया या कवितेचा भावार्थ. ही कविता सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याला वंदन करणारी आहे. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचताना अपार संकटे, अपमान आणि विरोध सहन केला. तरीही त्या आपल्या ध्येयापासून कधीही विचलित झाल्या नाहीत. त्यांनी शिक्षण, समता, मानवता आणि स्त्री सन्मान केला चा संदेश संपूर्ण समाजाला दिला. आजही त्यांचे विचार आणि कार्य प्रत्येकाला ज्ञान, धैर्य, सेवा आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रेरणा देतात. त्यांच्या जीवनातून संकटांवर मात करून समाजहितासाठी कार्य करण्याची अमूल्य शिकवण मिळते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त ही कविता त्यांना समर्पित. कशी वाटली कविता? सावित्री न्यूज इंडिया चॅनलला नक्कीच भेट द्या व लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.